आल्यास आनंदच होईल, महायुतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। गेल्या सव्वा तासापासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची ही बैठक सुरू आहे। बैठकीतल्या माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, बघा, आज होत असलेली बैठक ही राजकीय युतीच्या अनुषंगानं आहे। यापूर्वी झालेल्या भेटी किंवा यापूर्वी झालेल्या बैठका या कौटुंबिक स्तरावर होत्या। पहिली जी भेट होती ती 5 जुलैला मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा विरोध या मुद्द्यावर वरळीच्या डोममध्ये झाली होती। तेव्हा पहिल्यांदा ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर, म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर 20 वर्षांनंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले। आणि साहजिक आहे, पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। आणि याची सुरुवात राज ठाकरेंनी एप्रिल महिन्यात दिलेल्या मुलाखतीत मांडलेल्या प्रस्तावानुसार सुरू झाली। उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि मिळाला मुद्दा मराठी भाषा अस्मितेचा। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलैला स्वतः राज ठाकरे अभिष्ट चिंतनासाठी मातोश्रीत गेले आणि आता गणेश चतुर्थीला राज ठाकरेंच्या घरगुती गणपती दर्शनासाठी पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे कुटुंबासह आले। या होत्या कौटुंबिक आणि मराठी भाषा अस्मितेच्या निमित्तानं झालेल्या भेटीगाठी। दरम्यानच्या काळात राजकीय चर्चा ही पडद्याआड सुरू होती आणि या सगळ्या चर्चांमध्ये शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊत आणि राज ठाकरेंकडून त्यांच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर चर्चेत होते। कोणालाही राज ठाकरे, उद्धव ठाकरे या युतीवर भाष्य करू नका अशा सूचना होत्या। ठराविक नेतेच बोलतील असे स्पष्ट आदेश होते। आणि आज जी बैठक होते आहे ती पूर्वनियोजित आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात 2 दिवसापूर्वी संवाद झालेला आहे आणि त्यानुसार ही बैठक ठरली। महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत। सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत। काँग्रेस नेत्यांना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी युती बाबतीतली स्पष्ट कल्पना दिलेली आहे आणि आता राजकीय अर्थानं ही चर्चा सुरू झाली आहे आणि जवळपास 3-1 महिन्याचा कालावधी आहे। यात ठरवावं लागेल की जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी किंवा ती सगळी मांडणी करण्यासाठी दोन्ही बाजूने कोण नेते असतील, कोणाला बोलणी करण्याचे अधिकार दिलेले असतील आणि मग शेवटला जे काही मोजके अडचणीचे मुद्दे ठरतील तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा चर्चेत सहभाग होऊ शकेल। दुसरा मुद्दा असा की घोषणा कधी करायची। शिवसेनेच्या नेत्यांकडून असं सांगितलं जातंय की घोषणा करण्याची काही घाई नाही, आम्ही आमचं आपापसात ठरवू आणि जेव्हा महापालिका निवडणुकांची घोषणा होईल त्यावेळेस राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली जाईल। तिसरं एक म्हटलं जातं आहे की दसरा मेळावा 2 ऑक्टोबरला आहे आणि शिवसेनेची स्थापनेपासूनची परंपरा आहे आणि कदाचित राज ठाकरे यांना यावेळेस या दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं जाऊ शकतं। पण शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी तशी सावधी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की हा पूर्णपणे पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाची परंपरा आहे आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन शिवसैनिकांसाठी या मेळाव्यात अत्यंत महत्त्वाचं असतं। राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा आहे आणि त्यात राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात, पण त्यांना आमंत्रण द्यायचं की नाही, पुढचा अंतिम निर्णय काय घ्यायचा हा उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे। तर कदाचित आज उद्धव ठाकरे असं काही आमंत्रण राज ठाकरेंना देतात का हाही एक विषय असू शकतो। पण महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतो आहोत आणि त्या दृष्टीने चर्चा सुरू करतो आहोत आणि कार्यकर्ते असतील, राजकीय प्रतिस्पर्धी असतील किंवा मग इतर आपले मित्र पक्ष असतील, त्या सगळ्यांना याची स्पष्टता यावी यासाठी भले पितृपक्ष असेल आणि प्रबोधनकारांचा वारसा आहे, कर्मकांडांवर विश्वास ठेवत नाहीत ठाकरे, त्यामुळे पितृपक्ष असला तरीही एक आजपासून असं म्हणता येईल की अधिकृतरित्या ठाकरे बंधूंनी सुरुवात केलेली आहे जागा वाटपाच्या किंवा महापालिकेच्या वाटाघाटींना। आणि यासाठी हे आहे कारण राज ठाकरेंकडूनही त्यांच्या पक्षाचे काही नेते सध्या शिवतीर्थात आहेत आणि उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, अनिल परबही राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले असल्याची माहिती मिळते। त्यामुळे साहजिकच आहे की राजकीय वाटाघाटींना सुरुवात झालेली आहे आणि निवडणुका साधारण 3 महिने अंतरावर असताना शेवटच्या क्षणी काही घाई होऊ नये, त्यामुळे आधीच या सगळ्या गोष्टींना एक आकार यावा आणि प्रचाराचं सूत्र ठरावं आणि त्यानुसार कॅम्पेन ठरवलं जावं, त्यामध्ये ती सुलभता यावी या दृष्टीनं लवकर या सगळ्या गोष्टीची किंवा या प्रोसेसला सुरुवात केली जाते आहे। आणि त्या दृष्टीनंच गणेश चतुर्थीनंतर दुसऱ्यांदा, म्हणजे संपूर्ण 20 वर्षाच्या कालावधीत दुसऱ्यांदा
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. नक्कीच धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल. तर ठाकरे बंधूंमध्ये ही पहिली राजकीय बैठक होते. या सगळ्यावर ज्या काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपण पाहूया. दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात. त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते जराच ठरलं पाहिजे ना. पालिका निवडणुका संदर्भात काही महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. आमच्या ज्या काही बैठक कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तिथेच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला आहे. म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत. त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका आणि यांना घरी बसवा, जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या हातामध्ये जाईल. मला असं वाटतं का या संदर्भामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे का दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकास कामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील त्यांना. मला असं वाटतं की दोन्ही बंधू जर एकत्र येत असतील आणि महाराष्ट्राचा काही विकास होणार असेल, जे काय मागील 3 वर्षात महाराष्ट्राची वाट लागलेली आहे ती जर स्ट्रीमलाईन होणार असेल तर मला असं वाटतं की दोघं भावांनी याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत ते घ्यायला सुरू केले असावेत. अधिकृत पक्षाकडून आम्हाला तसं काही सांगण्यात आलं नाही, पण आम्ही ग्राउंड लेवलला आमचं काम सुरू केलं आहे. आज राजन विचारे साहेब असतील, केदार दिघे असतील, मी असेल, आमचे रवींद्र मोरे असतील, आमचे विक्रांत चव्हाण असतील, आम्ही सगळेच आज प्रभाग रचनेवर एकत्र आलेलो आहे आणि नजीकच्या काळात. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट शिवतीर्थवर या ठिकाणी झालेली आहे. गेल्या 1.25 तासापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे. तर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये ही राजकीय भेट होत आहे. आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची देखील माहिती मिळते. अनिल परब आणि संजय राऊत देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत. संजय राऊत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर संजय राऊतांनी माध्यमांना देखील हात उंचावून या ठिकाणी तर कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंची ही पहिलीच राजकीय भेट आहे. महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र येणार या संदर्भामध्ये चर्चा सुरू असतानाच राजकीय पहिली भेट या ठिकाणी होते. वाटाघाटी यामध्ये होण्याची शक्यता. तर आगामी पालिका निवडणुकांसंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होते. त्यानंतर दोन्हीकडच्या टीम सीट शेअरिंग संदर्भामध्ये चर्चा करू शकतात. मात्र आतापर्यंत कौटुंबिक भेटी झाल्या होत्या. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्रच कुटुंब म्हणून एकत्र येतात अशी घोषणा देखील वरेडोम मधल्या सभेमध्ये झालेली होती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले आणि आज मात्र राजकीय चर्चेसाठी म्हणून उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आलेले आहेत.